मूड असल्याने मी खर्च करते, पण माझ्या मूड हा तोंडावर थोबडावरच क्लोज करते 12 वाजले. देखा गाइस, ये मेरे वीडियो में आना चाहती है, देखो सी माझे ब्लॅक सर्कल एवढे सीमा डार्क सर्कल. याच्याकडे थांबा आता आपण एक मिनिट थांब. कम्पेअर कर तुझे डोळे बघ आणि एकदा ना माझे बघ, काय दिसतं तुला थकवा. अरे पण ते माझे गाईज एवढे चांगले ना, ते म्हणणार नाही की तो बहिणीच्या डोळ्याखाली डार्क सर्कल. गाईज तुम्ही एवढे चांगले, मला गाईजचा नाही सवाल, मी तुला सांगते की मी थकले, मला झोपू दे सांगते. तुझं माझ्या चॅनलचं पुढचं नाव कट करून टाकलं का धमकी काय. अरे हे डोळे उघडून नाही राहिले, माझ्या डोळ्यांच्या बॅटऱ्या किती फुल राहत्या. डोळ्यांच्या बॅटऱ्या फुल होईल. डोक्याला बाम लावून डोक्यात डोळ्यात घातलंय तू ऑलरेडी चपाटी खाली. चला आता ही माझा, आता आम्ही ना व्हिडिओ करणार एक. चला वॉटरप्रूफ नाही माझा मोबाईल. नमस्कार. अरे झाली नावावाणी लगेच तू काय नावाची बोल की. नमस्कार. आई तुझा आवाज कमी कर रे. कसे आहात तुम्ही सगळे, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आम्ही बॅकग्राऊंड साईडला ठेवले, चल लप परत बॅकग्राऊंड साऊंड दे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी कर्ल्स ट्राय करणार आहे. मी असं मध्येच नाही टाकी डुडुडुन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ल्स ट्राय करणार आहे, ते पण या सॉक्स पासून. तर यासाठी तुम्हाला लागणार आहे हा असा मोठा कोणाच तरी धापून आणायचा हा सॉक्स. कारण हा लेडीज सॉक्स तर नाहीच एवढा मोठा, त्याच्यात माझा जेवढा हात आहे तेवढा सॉक्स. तर हा मोठ्या सॉक्स पासून मी एवढ्या केसांची आज कर्ल्स करणार आहे. आज पहिल्यांदाच करणार आहे. माझा भाऊ इकडून पाहू राहिला, ह्यांना काय उद्योग करायचा आहे एवढा काय नाही भाऊ. सुरुवात करूया आपण. यासाठी आम्ही पाण्याचा स्प्रे आणलाय आणि याच्यामध्ये काय भरलेलं होतं काय माहिती, ऍसिडचा वास आला त्याच्यामध्ये. बाथरूम साफ काय बाथरूम खेचरी बघा केसांमध्ये. तुम्ही आता न्हाव्याची टेक्निक बघून घ्या फक्त. कुठे न्हाव्या म्हणते मला, न्हावी न्हावी म्हणायचं असतं. न्हाव्या मुलगा असतो नाही. अगं माझा डायरेक्ट कानात पाणी साफ धुतलेलं नाही ना. नाही असे चांगले आता शूज म्हणून काढून केस बी नाही. आधी केस आपण डॅम पोली करून घेणार, त्याच्या आधी विंचरून घेतलेले. याच्यानंतर दसरच जाईल तुम्हाला नाव घ्यायचं काही. आता रिसेंटच होऊन गेली हो झाली. मला माहिती आहे सॉक्स कसं लावतं, ही लावून देणार. त्याच्यासाठी पेड आर्टिस्ट बोलावलाय मी. कोर्स होते की नाही आता ह्या पुढच्या ह्याच इथून नाही करायचे. आता एवढं येणार की यश शेपूट येणार आहे का त्या केसांमध्ये, विचार कर यार. येणारच नाही आहे. आणि सगळ्यात मोठा टास्क एक हे लावून झोपायचं. 50 नाही 42 केस तर माहिती एवढंच तुटून जाणार आहे. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. सगळ्यांनी ठेपर्यंत माहित नाही वाट टाकलेलं केस राहत की नाही. जर पहिला प्लॅन फेल झाला मित्रांनो, हीच कन्फ्यूज एक सॉक्स कसं लावायचं. 2 सॉक्स आहे का. तू एक काम कर, आपण युट्यूब एखादा व्हिडिओ बघूया कसं लावायचं. तू हातात दिले ना, तू पाय काहीतरी करूनच राहणार आहे. मला झोप येईल ना, कुछ तो होईंगा. माझा मेंदू सुजर असं नको करू म्हणजे आता केस नाही अख्खं डोकं तो करलं झालं काय. मला सॉक्सांचा एकच उपयोग माहिती त्याच्या आधी असं पकडा ते मधुबीच्या बॉलमध्ये खेळतात. मधुबीच्या बॉल बघायला अबे असे करते ते याच्यात भेटायला मिशोवर भेटायची. डोक्यावर लावायचं गोल करायचं. काय तुला येत नाही तरी पण माझी जास्त मोबाईल तरी तुला येत नाही. मला येतं. मग तुला काला बोलवलंय अगं मी माहित नाही का. नॉर्मली सॉक्सपासून अशा सॉक्सपासून वेगळं कर्ल करते आम्ही, काहीतरी वेगळंच करतोय. त्यासारखी तिखट डाल करू कॉफी नाही म्हणजे केस ओढून राहिले हळू करू शेवट परत झाली पाहिजे. असं काही नाही झाले पाहिजे, फक्त मागची नाही दिसायचं नाही का बरं रे. मग एवढंच ओढा घालते असं फक्त पुढचे करून आपण. बरं म्हणजे एक बाजू काय लई विनवण्या करून हातपाय जोडून तुम्ही पाहिलं असं लागता. हातपाय जोडून बीड होत घेतली द्यायची मध्येच सोडून एक बाजूचे गल गेली, एक बाजूच राहील तसंच. बहीणसोबत भांडण झालं पुढचे अर्धे गल गेली हिच्यासोबत भांडण झालं. तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्या एका व्हिडिओत पाय पोरगी रडायला लागत होती, साधी सुद्धा नाही डायरेक्ट. पोरगी डायरेक्ट
झोप आली. मला कोणाच्या हातून एक कानावर खावं लागलं तेव्हा काम बरोबर आहे. ठीक आहे, थोडं पुढे बांध ना ग, मी मेंदू मला पुढे ठेवू झोपून. आणि ते सॉक्स त्याच्यात घालून द्यायचं नाही ना. आधी तेवढं पाहिजे. आता तुला आठवलं पाहिजे ना, इतकं असं कोण कसं करणार. आता आठवलं. अगं तुला माहिती आहे माझा मेंदू थोडा लेट चालत राहतो. बात तर सही आहे. कुठं लग्नाला गेले तुला कर काय आज सॉक्स लोक काय म्हणून दिला ते विचार करा. हे खरंच यार, म्हणजे गावाकडे समजत हे असं म्हणजे हे येडीविडी काय सॉक्स पाहिजे दीड पोरी डोक्यात घालून राहिली सॉक्स. बाय मला हे व्हिडिओचा 1 रुपया पण नाही भेटत. मला पण भेटतं. आता मी एक्सायटेड याचे रिझल्ट पाहायला काय होते. मी पण मला असं वाटते होतील ते मलाही कळतंय. त्याच्यानंतर असं होईल का तसं होईल, तू भूतनी दिसतील का कशी दिसतील ते पाहिजे. मला असं वाटते माझे केस ना खूप पातळ आहे, विराळ हा म्हणजे खूपच असे पातळ आहे, म्हणजे असे एकदम असा दाट स्कॅल्प नाही माझा. तर त्याच्यामुळं ना ते आणि त्याच्यात कल केल्यावरती अजूनच जरा म्हणजे गुंडाळल्या जाते ना अशी गोरेवर, त्याच्यामुळे ते अजून पातळ दिसते. त्याच्यामुळं मी कधी कळूनच करत नाही, माझे केस कायम स्ट्रेट राहते. त्याच्या आधी मूड पाहिजे माझं या असं घालून झोपायचं. समजा आपण गोव्याच्या लग्नाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला ठरलं की असे कल घेऊन घ्यायचे, फिरायचे. लग्न असतं 12 वाजता, 11 वाजेपर्यंत तरी मला किमान 10 तरी किमान पर्यंत मला ते असं घेऊन फिरायला लागलं. तोपर्यंत मला त्या लग्नातला प्रत्येक माणूस विचारेल तू सॉक्स डोक्यात का घातले, तू सॉक्स डोक्यात का घातले. विचार कर. तर आमच्याकडे लोकांना असं स्टाईल बिल काय माहीत नाही, आम्ही करू ती स्टाईल घ्यायचं. आपण कामच लय अवघड आहे आपलं. लोक आम्हाला कॉपी करते, आम्ही नाही लोकांना कॉपी करते. हात दुखायला लागले ग. हात दुखायला लागले. हे बघा असं शेवट लागला की सॉक्स असं राहतं. आणि मग ते असं उलटं करून त्यात घालून द्यायचे. बघा मी असं करून द्यायचं. आणि आता बघा तो दोन्ही बाजूने अशी काही पुढून ह्या शेंड्या अशा दिसते. वाढी गोंडा दिसत राहिला का. गोंडच फार गोंडच. मला तिथे व्हिडिओ व्हायचा होती तिने केली करून. आता मी झोपू माझ्या बॅटरी किती लूज झाले, उडे झाले. सो चला मित्रांनो, आता आपण उद्या सकाळी भेटू आणि उद्या सकाळी बघूया त्याचा रिझल्ट काय होतो. चलो बाय बाय. आय मीन व्हिडिओ गुड नाईट. नाही आता आपण एक ट्रान्झिशन घेऊ. 3, 2 सुबह 9 बजे. सो गाईज दिस इज नेक्स्ट मॉर्निंग. आणि आता दुसऱ्या दिवशी मी अंघोळ वगैरे सगळं केली आहे. हो मी फार तिथे लाईटचा इश्यू आहे. सो आता हे कर्ल्स आपण सुरू. रात्री झोपाळमध्ये माझे डोकं फार दुखलं आहे पाठीमागून, आणि ह्या बाजूचं एकदम टाईट आहे, म्हणजे हे सुटलंच नाही, पण ह्या बाजूचं जरासं सुटलं आहे. तर आता आपण याला खोलून बघू. उठून मला 2-3 तास झाले पण मी खोललंच नाही. अंघोळ बिंघोळ एकदम आरामात खोललं. झोपायलाच लय त्रास झाला, लई टोचत होतं ते मला. माहीत नाही होते की नाही. ते पुढचं हे फ्रंट साईडचं हे एक आहे ना, हे सुटून पण गेलं होतं. ते थोडं वाकडत झाले, म्हणजे होऊ शकतं असेल, म्हणजे झालं असेल. आहे नाही हा कॅमेरा मला फोकस का देत नाही. झाले आहे का कल यावं असं करून बघा. तरी बरं आहे की रात्री मी झोपात महायुद्ध खेळत नाही, नाहीतर हे काय माझ्या डोक्याला राहिलंच नसतं. थोडे केस ओढत आहे झोपामध्ये. पाठीमागून माझी केस ओढवत रात्री. बट चॅलेंज कंप्लीट करणं पडत आहे. झालंय. कमी चिडियाचा घोसला जास्त वाटतोय ना. बघायचे का झालं केले का. हा हे असं एकदम असा चिडियाचा घोसला का दिसतोय काय माहिती. तिने का आत्ताच सायंटिस्ट बनून आत्ताच शोध लावून बाहेर आली. केस विंचायला मी टाइम भेटला नाही. अति जास्त कल झाले काही. ह्या बाजूची जरा ठीक आहे, या बाजूची एकदम असे चुंगरेला झाले. म्हणजे असं छान दिसतंय. लुक का लागलं पर्यंत पाठी छान दिसतंय. असे एकदम झोपू केस केल्यास तरी दिसतंय एकदम छान दिसतंय. छान दिसतंय, मला आवडलं. हा इकडून केसामध्ये गुत्ता नाही, असे कल दिसत आहे. ह्या साईडचं जरा म्हणजे ठीकठाक झाले, ह्या बाजूची अति कल झाली, म्हणजे नाही का खूपच जास्त कष्ट गेले असं वाटतं. या बाजूचे ह्या बाजूचे जरा ठीक आहे, म्हणजे खालचे झाले. कोणी बघल तर त्याला मग बघून वाटणार नाही की हे सॉक्सचे कल्स असतील, कारण तेवढे त्यांच्यात कल आला आहे.
म्हणजे रात्री झोपायमध्ये जेवढे मला दुःख दर पीडा सहन करावी लागली तेवढं सगळं पॉसिबल झालं आहे हे कर्ल्स बघून तर असं वाटते. बट आता माझा बाहेर जायचा कुठेच प्लॅन नाही आहे ना की एखादी रील काढायचा प्लॅन आहे. बट ब्युटी इज पेन असं म्हणतात तर त्याचा थोडा पेन मला सहन पण करावा लागला तेव्हा ही कर्ल्स झाले. मला आय थिंक या साईडचे आवडले की फक्त खालचे झाले म्हणून. आणि इकडचे थोडे जास्त मॅगी कर्ल्स झाले डायरेक्ट तेव्हाच काय काय बोलत होती. व्हिडिओ बंद केला पण व्हिडिओ चालू नव्हता गेला. एनिवे तर हे एक बाजूचे कर्ल्स आहे ना हे एकदम असे सायंटिस्टवाले वाटते आणि हे जरा माणसातले वाटते. बाकी तुम्ही सुद्धा हे सॉक्सचे कर्ल्स ट्राय करा. आणि आता हे प्रूव्ह झाले की माझ्या व्हिडिओ थ्रू आता हे प्रूव्ह झाले की सॉक्सपासून कर्ल्स होऊ शकतात. सायंटिस्ट कॉल केले आज मी. एक बाजूचे जरा माणसातले एक बाजूचे सायंटिस्टवाले. सो आणि आता मी जरा चांगली दिसते. आय थिंक लाईटमध्ये आली की त्याच्यामुळे पण करायला पाहिजे हा उद्योग करायला पाहिजे. कुणाच्या लग्नात करायला टाईम भेटतो की माहीत नाही पण एखाद्या रीलमध्ये तर मी हे परत नंतर कधीतरी ट्राय करेन विदाऊट एनी टूल आपण घरच्या घरी केले. सो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.